माझं नाव राजेंद्र पवार, शिवनी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। हा जो प्लॉट आहे तो 2 एकराचा थॉम्सन सीडलेस ह्या व्हरायटीचा आहे आणि ह्या बागेचं दुसरं वर्ष आहे आणि एक्सपोर्ट करायचं हे पहिलंच वर्ष आहे। आणि ह्याला सुरुवातीला बरेचसेच प्रॉब्लेम होते। अगदी म्हणजे साईज वाढत नव्हती याची, साईज 15च्या वर MM च्या वर जात नव्हती। त्यानंतर आम्ही सांगलीला रॉयल स्मार्टच्या ऑफिसला भेट दिली आणि त्यांनी आम्हाला आम्ही साईज विषयी त्यांना प्रॉब्लेम सांगितला आणि त्यांनी आम्हाला साईज प्लस हे साईज वाढण्यासाठी आम्हाला औषध उपलब्ध करून दिले आणि त्यानंतर आमची साईज बऱ्यापैकी वाढत गेली आणि त्यानंतर रॉयल ग्रीन खाली आम्ही सोडण्यासाठी आम्हाला दिलं त्यांनी। त्यानंतर सीलड्रॉप, त्यानंतर हे स्पीड हे आम्हाला त्या औषधं दिली, त्यामुळे किपिंग क्वालिटी वाढ झाली, चांगली आली आणि जवळजवळ आमचा हा प्लॉट बाजूलाच गेलेला होता एक्सपोर्टच्या ह्याच्यातून। महिंद्रा कंपनीच्या मार्गदर्शनाखाली होता तरी सुद्धा ते बाजूला। पण त्यानंतर जी सुधारणा झाली आज की अगदी म्हणजे त्या बघण्यासारखी झाली आणि कंपनीनं सुद्धा आज तो माल म्हणजे पास केलेला आहे। हे रॉयल स्मार्टच्या ह्या सगळ्या ह्याच्यातूनच हे आम्हाला साध्य झालंय। आणि त्यानंतर साईजचा आमचा प्रॉब्लेम निघाल्यानंतर आम्ही फोस्टोकची जी फवारणी घेतली त्यामध्ये आम्हाला भुरी, लाल कोळी, हळूहळू मिलीबगचा सुद्धा प्रादुर्भाव त्यामुळे कमी दिसू लागला। ह्या सगळ्या रोगावर म्हणजे त्या औषधामुळे परिणाम झाला, चांगला दिसून आला आणि त्यात सुधारणा होत गेली त्या फोरस्ट्रोकमुळे। त्यानंतर कंपनीला आम्ही वेळोवेळी भेट देत असताना त्यांनी विविध प्रकारचे आणखीन मार्ग सुचवले। त्यानंतर त्याच्या शेजारी एक 1.25 एकराचा चुनखडीचा प्लॉट आहे आणि त्यामध्ये आम्हाला साईजचा प्रॉब्लेम ह्याच्याही पेक्षा जास्त होता आणि त्यामध्ये आम्ही शाईन प्लस आणि हे स्प्रे केला आणि इल प्लस हे ड्रीपमधून आम्ही सोडलं आणि ह्यामुळं आम्हाला त्याच्यात ही साईज मिळाली आणि त्याच्यात सुद्धा मिलीबग वगैरे हे रोग ते सुद्धा आम्हाला त्या अतिशय कमी प्रमाणात त्याचं म्हणजे दिसू लागले। त्याच्या अगोदर मिलीबगचा सुद्धा जास्त हे दिसत होता, तो सुद्धा कमी झाला आणि चुनखडीचा प्लॉट हा पूर्ण थांबलेला असताना ह्या फवारणीमुळं आणि ड्रीपमधून देण्यामुळं त्यालाही चालना मिळाली आणि तो सुद्धा प्लॉट आता चांगल्या परिस्थितीत आहे। हे स्प्रे घ्यायच्या अगोदर आम्हाला असं वाटायला लागलं की ह्या क्षेत्रात आपण का आलो, म्हणजे हा मला एक प्रश्न पडला की याच्यात आलो नसतं तर बरं झालं असतं। पण तरी सुद्धा ह्या फवारणीमुळं आम्हाला जी आवश्यक साईज होती 15च्या वर जाणार नाही, पण आज ती 16, 17, 18, 20 पर्यंत साईज आहे। हे समाधानाची बाब आम्हाला ह्या औषधांमुळं आम्हाला तिथं पाहायला मिळाली।